बाप्पा गणेश मंडळाच्या वतीने संवादातून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय नितीनजी शेटे सर, डॉक्टर दीपक वक्रानी सर या प्रमुख अतिथींचं मी या ठिकाणी बाप्पा गणेश मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। संवादातून समृद्धीकडे च्या पहिल्या चर्चासत्रात आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत शिक्षण क्षेत्रातील सामाजिक व आध्यात्मिक चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणजे श्री नितीन विजयकुमार शेटे साहेब। अखिल भारतीय स्तरावर विविध शिक्षण संस्थांचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, विविध प्रकल्प संचालक आहेत, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे ते विद्यमान कार्यवाह आहेत। तब्बल 35 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव व सोबतच सुज्ञ पालक म्हणून त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय नितीनजी शेटे सर यांना मी विनंती करतो की आपण उद्बोधन करावं, थोडक्यात आपले विचार व्यक्त करावे। धन्यवाद। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आज आयोजित शिक्षण या विषयावरच्या परिसंवादाचं ज्या बाप्पा गणेश मंडळाने आयोजन केलं त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। 6 जून महिना जर आपण प्रत्येक वर्षीचा लातूरकरांनी आठवला तर आपल्या लक्षात येतं की हा महिना विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था चालक या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि धावपळीचा असा हा महिना असतो। मेमध्ये व्हॅकेशन बॅचेस लातूरमधल्या सुरू होतात। 11वीची मुलं 12वीचे कोर्सेस करतात, 9वीची मुलं 10वीचे कोर्सेस करतात आणि या वासंतिक वर्गांची गर्दी एप्रिल महिन्यापासून लातूरमध्ये सुरू होते। जुलै महिन्यापर्यंत लातूरमध्ये बाजारपेठा शिक्षणाचं साहित्य खरेदी करण्यासाठी तुडुंब भरलेल्या असतात आणि एकूणच कुणी कुठं प्रवेश घ्यायचा, कुणी कोणत्या शिकवणीला जायचं, कोणत्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळेल, 10वीच्या निकालाचं काय होईल, 12वीचा निकाल कधी असेल, अशा सगळ्या वातावरणात हा पालक आणि विद्यार्थी वर्ग चिंतित असतो, कधी उत्साहात असतो। कोरोनाच्या संकटामुळं आज जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही पालक आणि शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थाचालकसुद्धा अनेक दृष्टीनं चिंतेत आहेत, अनिश्चिततेत आहेत। नेमकं या कोरोनाच्या संकटाने सगळ्यात मोठं जर संकट कुणावर आलं असेल तर ते शिक्षण संस्थांवर आलं आहे असं मला वाटतं। कारण की ह्या रोगाचा प्रादुर्भाव जो वाढतो तो शारीरिक जवळ येणं, ज्याला आपण फिजिकल डिस्टन्सिंग ज्याला म्हणतो आपण, अशा गोष्टीमुळं हा रोग पसरतो असे संकेत असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते, ज्या ज्या ठिकाणी एकत्रीकरण होतं, अशी कोणतीही ठिकाणं, असे कोणतेही व्यवसाय, अशा कोणत्याही उपक्रमांना शासन परवानगी देत नाही आहे। आणि शाळा म्हटलं की सगळे विद्यार्थी एकत्र येणार, हजारोच्या संख्येनं एकाच संकुलात, एकाच इमारतीत विद्यार्थ्यांचा एकत्रीकरण हे कोरोना किंवा कोविड-19 ह्या रोगात अशक्य आहे। आणि म्हणून शाळा कधी सुरू होतील, कशा पद्धतीने सुरू होतील, शाळा सुरू नाही झाल्या तरी चालेल पण शिक्षण सुरू होईल का, शिक्षण सुरू झालं तर अभ्यास कसा होईल, अभ्यास झाला तर परीक्षा कशा होतील, अशा सगळ्या चिंतेमध्ये मोठा वर्ग समाजातला जो पालक आहे आणि विद्यार्थी आहे तो चिंतित आहे। आणि म्हणून आजच्या या परिसंवादातून आपल्याला आगामी काळामधली शिक्षण व्यवस्था कशी असावी, कशी असेल, काय संभाव्यता आहेत, काय शक्यता आहेत, या संकटातूनही काही संधी सापडतात का, ही आपत्ती आपल्याला शिक्षणातील काही नव्या दिशा देऊ शकेल का, अशा अनुषंगानं आजची ही चर्चा व्हावी। दीपकजी या ठिकाणी आलेत। पुण्यासारख्या शिक्षणाच्या मोठ्या ठिकाणी, सिंहगडसारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटचे ते प्राध्यापक आहेत। लातूरमधल्या एका शिक्षण संस्थेचा मी सुद्धा काम करतो आणि लातूर आणि पुणेचा शैक्षणिक संबंध हा खूप मोठा आहे। अर्ध लातूर पुण्याला शिकायला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही,
इतका शिक्षणाचा लातूरचा आणि पुण्याचा संबंध आहे. त्यामुळं पुण्यातल्याही विद्यार्थ्यांना आणि लातूरच्याही विद्यार्थ्यांना आजच्या या संवादाचा, आजच्या या चर्चेचा उपयोग होईल. माझी सगळ्या विद्यार्थी आणि पालक बंधूंना विनंती आहे की त्यांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा. आपली काही प्रश्न असतील तर ती दीपक सरांसमोर ठेवावीत, या चर्चेमध्ये ठेवावीत. त्याच्यावरही आपण विचार करू, छान चर्चा करू आणि लातूरची जी शिक्षणाची परंपरा आहे त्या शिक्षणाच्या परंपरेमध्ये आपल्याला काही वृद्धी करता येईल का, काही मूल्य आपल्याला शिक्षणाची देता येतील का, असा विचार आपण नक्की करू. धन्यवाद. की सर, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे लॉकडाऊन सर्वत्र डिक्लेअर केलेलं आहे, तर यामध्ये शिक्षण संस्था व विद्यालय यांची भूमिका काय असेल? शिक्षण संस्था किंवा विद्यालय आपण असं जर म्हणालो तर शिक्षणाचे आपल्याला आपल्या पद्धतीप्रमाणे किमान 2 ते 3 भाग करावे लागतील. एक पूर्व प्राथमिक शिक्षण, ज्याला आपण शिशुवाटिका किंवा बालवाडी म्हणतो, KG. त्यानंतर प्राथमिक शिक्षण 1ली ते 5वी किंवा 1ली ते 4थी असा जो सेटअप आहे तो. त्यानंतर 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी आणि नंतर 11वी 12वी हा विद्यालयांचा सेटअप झाला. त्यानंतर 10+2 म्हणजे ज्युनियर कॉलेज किंवा कनिष्ठ महाविद्यालय 11वी 12वी आणि त्यानंतर पदवी शिक्षण. पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर किंवा प्रोफेशनल एज्युकेशन जे आहेत, की व्यावसायिक शिक्षण ज्याला आपण असं म्हणतो. आता हे 6-5 स्तर जे आहेत त्या प्रत्येकाच्या मागणी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या समोर जो अभियुक्त आहे त्यामध्ये अभिभावक जो आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा जर स्तर आपण म्हणलं तर त्या मुलांना किती आपण ऑनलाईन शिक्षण देऊ शकू, जिथं आपल्याला त्या मुलांना अनेक नव्या गोष्टी शिकवायच्या असतात, की बोटाला धरून त्यांना आपल्याला अनेक गोष्टी शिकवायच्या असतात. आणि मग त्यांना ह्या ऑनलाईन शिक्षणाचा किती उपयोग होईल. शिशुवाटिकेतल्या मुलांना आपल्याला काही गोष्टी पाठांतरातून शिकवायच्या असतात. म्हणजे त्यांचा आणि आपल्यातला संवाद, शिक्षक किंवा ताई ज्या असतात आणि लहान मुलांमधला संवाद हा तिथं अपेक्षित असतो. प्राथमिक शिक्षणामध्ये काही 2-3च विषय असे असतात की ज्या 2-3 विषयांना अगदी हावभावासहित आपल्याला विद्यार्थ्यांसमोर प्रकट करावं लागतं. आणि शिक्षकांसारखं विद्यार्थी काय प्रतिक्रिया देतात, काय प्रतिसाद देतात, त्याच्या नोंदी शिक्षकांना घ्याव्या लागतात. माध्यमिक शिक्षणाचाही स्तर थोडासा ह्याच्यापेक्षा वर येतो. मुलांना हळूहळू लेखी परीक्षा द्यायला आपण शिकवतो. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये द्वितीय भाषा यायला लागते, वेगवेगळ्या भाषांशी त्यांचा परिचय होतो. आणि नंतरच्या 8वी 9वी 10वी शिक्षणामध्ये त्यांना करिअरच्या दृष्टीनं काही गोष्टी मिळवायच्या असतात. आणि ह्या सगळ्या शिक्षणाचे वेगवेगळे वयोगट, शिक्षणाचा वेगवेगळा अभिभावक लक्षात जर आपण घेतला तर त्या प्रत्येकासाठीच ऑनलाईन शिक्षण किंवा पेनड्राईव्हमधलं शिक्षण किंवा त्याला एखादा टॅब दिला, एखादी निर्जीव वस्तू त्याच्यासमोर ठेवली आणि ती त्याला काहीतरी सांगते आणि त्याच्यातून त्याचं शिक्षण होईल अशी शक्यता खूप कमी आहे. डॉक्टर दीपक सरांनी सांगितलं त्या शक्यता पुढच्या दृष्टीनं, व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीनं आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या दृष्टीनं खूप सोयीच्या असू शकतात. आम्हाला विद्यालय म्हणून जो प्रश्न आमच्यासमोर सगळ्यात मोठा आहे तो असा आहे की आमच्याकडं जबाबदारी शिक्षणासोबतच त्यांना आम्हाला संस्कारही द्यायचा आहे. शिक्षणासोबतच आम्हाला त्यांना नीतिमूल्य शिकवायची आहेत. शिक्षणासोबतच त्यांना समाजामध्ये परस्परांशी कसं वागायचं ते शिकवायचं आहे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवत असताना केवळ आम्ही काहीतरी त्यांच्यासमोर एखाद्या बोर्डवर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं एखाद्या माध्यमाद्वारे काहीतरी फक्त पाठवलं आणि त्याच्यावरून त्यांनी स्वाध्याय केला असं होणार नाही. त्यामुळं विद्यालयीन शिक्षणाची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की त्यांना किमान संपर्क, किमान संवाद हा अपेक्षित आहे. जरी अनेक गोष्टी आपण त्यांना ऑनलाईन पाठवल्या तरी आठवड्यातून 2दा तरी शिक्षक आणि विद्यार्थी किंवा अध्यापक आणि शिष्य यांचा संवाद, यांचा संपर्क अपेक्षित आहे. त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणाचा विचार करावा लागणार आहे. ही संकटातली संधी आपल्याला अधिक प्रगल्भतेनं, अधिक विचारपूर्वक, अधिक चिंतनातून योग्य पद्धतीनं जर सोडवता आली तर मला वाटतं की ह्या संकटाला आपण घाबरण्याचं काही कारण नाही. पण पद्धती बदलावी लागेल. ह्याच्यातले प्रचलित पारंपरिक शिक्षणाच्या अनेक गोष्टी आपल्याला विकसित कराव्या लागतील आणि हा बदल आपण अवश्य करू शकतो. कारण की आपल्याकडं खूप मोठं उदाहरण महाभारतातलं सांगतात
की गुरुशिष्य परंपरेत द्रोणाचार्यांनी सगळ्या पांडवांना आणि कौरवांना जे शिक्षण दिलं त्याच्यामध्ये एक शिक्षक असा होता ज्यांनी दूरस्थ शिक्षण घेतलं आणि तो द्रोणाचार्यांचा सगळ्यात गुणवंत शिष्य होता. त्याचं नाव होतं एकलव्य. एकलव्यांनी द्रोणाचार्यांची मूर्ती समोर ठेवून द्रोणाचार्यांच्या संपर्काशिवाय, द्रोणाचार्यांच्या संवादाशिवाय, एवढंच काय तर द्रोणाचार्यांनी त्याला तुला मी शिकवणार नाही असं म्हणून त्याला परत पाठवून दिलेलं होतं. तरीसुद्धा त्याने शिक्षण घेतलं असं उदाहरण महाभारतात आपल्याकडे आहे. त्याच्यामुळं दूरस्थ शिक्षण हे भारतीयांसाठी काही नवीन नाही. आपण या पद्धतीनं शिक्षण देऊ शकतो, शिक्षण घेऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत गेल्या 60-70 वर्षामध्ये ज्या शिक्षण पद्धतीने आपण शिक्षण घेत गेलो त्या पद्धतीनं शिक्षण देता येईल का असं प्रश्नचिन्ह आहे. वेगवेगळे प्रयोग करावे लागतील, वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. अनेक गोष्टींचे प्रयोग आपल्याला ह्यातून अनेक संधी निर्माण करून देतील ह्यात शंका नाही. पण खूप मोठं काम करण्याची गरज आहे आणि तेवढं दायित्व स्वीकारणारे, तेवढं योगदान देणारे, तेवढ्या निष्ठेनं काम करणारा शिक्षक आणि संस्था यांचा समाजामध्ये खूप मोठा अभाव आहे. आत्ता महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक गोष्टी आपण बाहेर देशातून पटकन मागवू शकतो, म्हणून त्यांना जरी पदव्युत्तर आणि पदवी शिक्षणात आणि व्यावसायिक शिक्षणात हे सगळं सोपं वाटत असलं तरी आम्हाला विद्यालयीन शिक्षण देताना विद्यार्थ्यांच्या संपर्कात आणि संवादात राहण्यासाठी अनेक गोष्टींच्या अडचणी आहेत. कोविड-19चं संकट हे आम्हाला आणि विद्यार्थ्यांना दूर नेणार आहे आणि आम्ही जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरून हात फिरवत नाहीत, त्यांचा हात हातात घेऊन त्यांना काही गोष्टी सुरुवातीला शिकवत नाहीत, तोपर्यंत शिक्षणाचा पाया आपल्याला घालता येणार नाही आणि हीच थोडीशी अडचण आम्हाला वाटते. आणि पण त्याच्यातूनही आपण मार्ग काढू यात मात्र शंका नाही. धन्यवाद सर. नक्कीच आपण सांगितलं की संवाद होणे खूप गरजेचं आहे आणि हे संवादाचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण संस्था आहे. आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीला जर आपण खऱ्या अर्थानं जर विकसित केली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल या ठिकाणी घडून येतील. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या काही तंत्रज्ञान आहेत त्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होईल? त्याचा काही परिणाम होईल का विद्यार्थ्यांवरती? कोणतंही तंत्रज्ञान हे जसं फायद्याचं असतं तसं त्याचा जर योग्य पद्धतीने उपयोग केला नाही तर त्याचा आपल्याला त्रासही होतो किंवा त्याचे आपल्याला उपद्रवही होतात. अगदी नव्यानं दूरदर्शन संच आमच्या लहानपणी आले होते. टी व्ही आपण ज्याला म्हणतो की कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात टी व्ही असायचा आणि आम्ही सगळे त्यांच्या घरी टी व्ही पाहायला जायचो. दूरदर्शनमधून माहिती मिळते, बातम्या पाहायला मिळतात, काही ज्ञान मिळतं. असा दूरदर्शन संच त्यावेळेस आम्हाला इतका महत्त्वाचा वाटायचा की अरे जगातली खूप वेगवेगळी गोष्ट, साहित्य असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक गोष्टी असतील, मोठ्या मोठ्या कलावंतांना थेट आपल्याला टी व्हीवर बघायला मिळतं. एखादा क्रिकेटचा सामना आपल्याला टी व्हीवर बघायला मिळतो. एखादं चांगलं ऐतिहासिक ज्ञान देणारं, संस्कार देणारं सिरियल आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळतं. पण हळूहळू आपण आज पाहतो की दूरदर्शनचा कसा प्रादुर्भाव झाला आहे, माध्यमांचं कसं विद्रुपीकरण होत जातं आणि आज घरात थिएटर आलेत. टी व्हीच्या माध्यमातून प्रचंड मोठं दुष्प्रवृत्तींना बढावा देणाऱ्या किंवा संस्कार हिरावून घेणाऱ्या, आपल्या परंपरांना छेद देणाऱ्या अशा अनेक गोष्टी दूरदर्शनच्या माध्यमातून आणि 24 तास घरात दूरदर्शन चालू आहे. आजी आजोबाच दूरदर्शन संचाच्या समोर अगोदर सगळ्यात बसलेले असतात अशी स्थिती आहे. आणि मग मुलांवर संस्कार करण्याची, मुलांना काही नवीन शिकवण्याची जी दूरदर्शनची किंवा माध्यमांची जबाबदारी होती ती संपून केवळ आता मनोरंजन असा विषय त्या तंत्रज्ञानातून आला. जवळपास तसंच समजावं म्हणून मी उदाहरण दिलं की आता आपल्या सगळ्यांच्या हातात या 4 वर्षात 5 वर्षात स्मार्टफोन आलेत, ज्याच्या माध्यमातून जग एकदम तुमच्या जवळ आलं आहे. तुम्हाला पाहिजे ती माहिती, पाहिजे ते चित्र, पाहिजे ते विचित्र गोष्टी, पाहिजे त्या एखाद्या साईटवर आपण आरामात जाऊ शकतो आणि कोणतीही गोष्ट आपण या ठिकाणी या स्मार्टफोनवर उपलब्ध करू शकतो. ह्याचे खूप फायदे आहेत, फायदे जास्त आहेत, पण तोटे जे कमी आहेत ते सुद्धा खूप घातक आहेत असं मला वाटतं. मुलांच्या हातामध्ये हे स्मार्ट डिव्हाइस आपण दिलं एकदा की त्याचे काय परिणाम होतात हे परवा आपण मागच्या 15 दिवसापूर्वी
दिल्लीतल्या एका शाळेमधल्या एका ग्रुपचं जे बिभत्स चित्रण आपण पाहिलं की 8वी 9वीचे मुलं मुली मोबाईलवरून एकमेकांना ज्या चॅटिंग करत होते त्या नैतिकदृष्ट्या तर अगदी ज्याचं आपण वर्णन करू नये अशा तर होत्याच, पण गुन्हेगारी प्रवृत्तीकडं नव्या पिढीला घेऊन जाणाऱ्या होत्या. मुलंच नाही तर अगदी मुलीसुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी होत्या आणि पालकांच्या समोर आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं की अशा पद्धतीनं हे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देण्यापूर्वी आपण काही दक्षता घेणं आवश्यक आहे का. ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला व्यवस्थित एका रचनेमध्ये बसवावं लागणार आहे. कोणत्या गोष्टी मुलांच्या हातात देण्याने त्यांचा फायदा होईल हे पालकांनी ठरवायचं आहे. परिवाराच्या कुटुंबाच्या संकल्पना बदलल्या आहेत. घरात एकुलती एक मुलं आहेत, आईबाबा नोकरीला जातात, आईबाबा बाहेर गेल्यावर मुलं घरी काय करतात हे आपल्यालाही माहिती नाही आहे. आपण त्यांच्या हातात अशा पद्धतीचं जर एखादं सुसज्ज असं माध्यम दिलं तर त्याचा उपयोग ते चांगल्या गोष्टीचा करतीलच का असा प्रश्न आहे. त्यामुळं ऑनलाईनपेक्षा आपण अनेक गोष्टी ऑफलाईन सेट करून तेवढंच त्यांना बघता येईल किंवा तेवढाच त्यांचा संपर्क येईल असं आपल्याला काही करता आलं तर विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्याचा खूप उपयोग होईल. अन्यथा आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या मागं राहावं लागेल आणि ते अशक्य आहे. त्यामुळं तंत्रज्ञानाचा माफक आणि संयमानं उपयोग करणं हे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावं लागणार आहे की चांगलं तेवढंच त्यांनी घेतलं पाहिजे आणि ह्या माध्यमातून ज्या वाईट गोष्टी येणार आहेत त्या कुठंतरी फिल्टर करता आल्या पाहिजेत, कुठंतरी आपल्याला थांबवता आल्या पाहिजेत. तसं तंत्रज्ञान आपल्याला विकसित करता आलं पाहिजे आणि ज्याला जे आवश्यक आहे तेच त्याला त्याच्यापर्यंत पोहोचवता जर आपल्याला आलं तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग करून घेता येईल. तंत्रज्ञानाचे फायदे असतातच, ते फायदे आपण घेतलेच पाहिजेत, पण म्हणून तंत्रज्ञान नाकारावं असं आपण कधीही म्हणू शकत नाही. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग झाला पाहिजे, आपण ते योग्य पद्धतीने अंमलात आणलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर, म्हणजे तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत त्याचा अयोग्य पद्धतीने जर वापर केला तर त्याचा मानवी समूहावर, समाजावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम देखील होतात. की सर, लॉकडाऊनमुळे सुरू करण्यात आलेल्या ज्या काही ऑनलाईन शिक्षण पद्धती आहेत या शिक्षण पद्धतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे डिजिटल इंडिया बनवण्याचं जे काही स्वप्न आहे ते साकार होईल असं वाटतं का? नक्कीच ह्या सगळ्या संकटात आपण ज्या गोष्टी एकमेकाचा संपर्क टाळून विकसित करतोय, अगदी आपण छोट्या छोट्या गोष्टी पाहतो की आता एक रेशन दुकानदाराचा मी एक व्हिडिओ पाहिला की ग्राहकाचा त्याचा संपर्क तुटावा म्हणून त्यांनी धान्य देताना एका पाईपची अशी रचना केली की इकडून धान्य ओतलं की थेट 2 मीटरवर उभ्या असलेल्या त्याच्या पिशवीमध्ये ते धान्य पडावं आणि त्याचा आपला जी डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे ती डिस्टन्सिंग आपण पाळली पाहिजे. अशा पद्धतीने आपण बघतो आता की सगळ्या सार्वजनिक ठिकाणी किमान काही अंतर आपण एकमेकांमध्ये ठेवलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण सगळ्या रचना करतोय. शिक्षणातही आपल्याला अशाच पद्धतीचं विशिष्ट अंतर ठेवून आपल्याला काय काय देता येईल, एकमेकांचा देवाणघेवाणीचा जो शिक्षणाचा विषय आहे तो कसा पूर्ण करता येईल अशी रचना आपल्याला करावी लागणार आहे. आणि त्याच्यात डिजिटल हा जो माध्यम सेवा प्रकार आहे या माध्यमाचा आपल्याला नक्कीच खूप उपयोग होणार आहे. डिजिटल इंडियामुळं अगदी सुरुवातीला डॉक्टर दीपक सरांनी सांगितल्याप्रमाणे हे खर्च खूप कमी करतात. म्हणजे शिक्षणावर पालकांचा जो खूप मोठा खर्च, अगदी आपण थोडा थोडा विचार करू की 10 किलोमीटरहून लातूरपासून एखाद्या गावातून इथं शिकणारा एखादा विद्यार्थी रोज येतो आणि तो विद्यार्थी स्कूल बसने येतो, त्याला येण्याला आणि जाण्याला 100 रुपये रोजचे खर्च करावे लागतात. स्कूल बसचा किंवा रिक्षाचा जो खर्च आहे तो खर्च जर आपण त्याचा कमी केला तर त्याच्या पालकांना त्याचा फायदा आहे. शाळेमध्ये तो ज्या इमारतीमध्ये शिकतो त्या इमारती कोट्यवधी रुपयाच्या आहेत, मोक्याच्या जागांवर आहेत. शिक्षण संस्थांना त्याच्या मेंटेनन्सचा आणि अगदी लाईट बिलापासून ते त्यांना पाणी पुरवण्यापर्यंतचा खर्च येतो. आणि एकूणच शिक्षण हे परत पालकांकडूनच वेगवेगळ्या पद्धतीने फीस किंवा उपक्रम शुल्क घेऊन आपण वसूल करत असतो. पालकाचा खूप मोठा खर्च ह्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांवर, त्यांच्या पाल्यांवर होत असतो. हा सगळा खर्च कमी होणं हे
ह्या डिजिटल शिक्षण पद्धतीतलं फार मोठं आपल्याला अचिव्हमेंट आहे, आपण जे साधू शकणार आहेत अशी ती गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आपण जर साधू शकलो तर पालकांना ह्याचा उपयोग होईल. पण हे शिक्षण देत असताना जे इन्स्ट्रुमेंट विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला ठेवायचे ते आपल्याला थोडेसे सुरुवातीच्या काळात खर्चिक वाटतात, की मला स्मार्टफोन जर हातात ठेवायचा असलं तर मला 25-30 हजार रुपये खर्च आहे. पण मला वाटतं की ती पालकांच्या दृष्टीनं वन टाईम इन्व्हेस्टमेंट असू शकते. जो आपण महिन्याला विद्यार्थ्यांवर खर्च करतो, वर्षाला फीस भरून खर्च करतो, तोच खर्च आपण इकडं ही साधनं किंवा उपकरणं घेण्यासाठी आपण करतोय असं जर पालकांनी सामंजस्य दाखवलं तर ही डिजिटल एज्युकेशन ही जी पद्धती आपण स्वीकारतोय ह्या सगळ्या संकटात, तिचा व्यवस्थित आपण उपयोग करून घेऊ शकू. माननीय पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न तर साकार होईलच. त्यांचं ह्याला जोडूनच नवीन जे सगळ्यांसमोर आपल्या त्यांनी भारताचा आत्मनिर्भर भारत अशी जी संकल्पना आपल्यासमोर ठेवली आहे त्याकडे सुद्धा आपण अगदी वेगाने जाऊ. डिजिटल शिक्षणातला सगळ्यातला महत्त्वाचा फायदा म्हणजे अगदी पुण्यातल्या, मुंबईतल्या, कलकत्त्यातल्या, बेंगलोरमधल्या शिक्षण तज्ज्ञाचा सुद्धा एखादा तास किंवा त्याचा एखादा शैक्षणिक उपक्रम अगदी आपल्या वासनगाव, खोपेगाव किंवा लातूरमधल्या विद्यार्थ्याला सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्याच्याकडून आपण शिकण्याचा आनंद घेऊ शकतो किंवा त्या तज्ज्ञाशी आपण थेट संपर्कात येऊ शकतो. शिक्षणातल्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या प्रयोगांचं आपल्याला या निमित्तानं ज्ञान होऊ शकतं आणि शिक्षण ग्लोबल होईल. जगाच्या पाठीवरचं कोणतीही चांगली शिक्षण पद्धती या डिजिटल माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. ती आपल्याला थोडीशी कुणाच्या तरी माध्यमातून समजून घ्यावी लागेल आणि त्यासाठी काही मीडिएटरची आपल्याला रचना करावी लागेल की त्या तज्ज्ञाची गोष्ट माझ्या सामान्य विद्यार्थ्याला, ग्रामीण विद्यार्थ्याला कोणत्या पद्धतीनं, कोणत्या पॅकिंगमध्ये, जसं आपण मार्केटिंगच्या भाषेत जर बोलू तर त्याला आपल्या साध्या पॅकिंगमध्ये ज्याच्यामुळे त्याचा उलगडा त्याला होईल आणि शिक्षण सोपं त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याला आपल्याला थोडंसं रूपांतरित करून द्यावं लागेल. पण नक्कीच पंतप्रधानांचं स्वप्नही साकार होईल आणि पालकांवरचा अनावश्यक जो भार आहे शिक्षणातला, इतर खर्चांचा, तो खर्च नक्कीच त्यांचा यामुळं कमी होऊ शकतो. धन्यवाद सर. की सर, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सर्वांगीण विकास होईल का? अर्थातच नाही असंच म्हणावं लागेल. सर्वंकष विकासासाठी जे निकष शिक्षणात आहेत त्या निकषांना ऑनलाईन शिक्षणाची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक कौशल्य हे सहवासातूनच आपल्याला समृद्ध करता येतात. सहवासातून संस्कार आणि संस्कारातून विकास किंवा प्रगती असं साधल्या जाऊ शकतं आणि त्यामुळं अनेक गोष्टींसाठी आपल्याला काही लोकांचा, ज्याला आपण सत्संग म्हणतो, सहवास म्हणतो, हाच आवश्यक असतो. आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये अगदी ठरवून ही गोष्ट नाकारावी लागेल की तुम्ही केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे अशक्य आहे असंच माझं उत्तर असणार आहे आणि ते शक्य करण्याचा प्रयत्न मात्र आपण करू. त्यासाठी मग आपल्याला नेमकेपणानं त्याच्यामध्ये आता प्रयोग करावे लागतील, काम करावं लागेल. सर, ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही सर्वसमावेशक आहे का? ह्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही असंच द्यावं लागेल. कारण की 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही या ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणाच्या माध्यमातून 1 मे पासून करतोय. लातूरचं केशवराज विद्यालय जे पूर्वीपासून शिक्षणातले वेगवेगळे प्रयोग करतं, त्या केशवराज विद्यालयाच्या अनेक शिक्षकांनी असा प्रयत्न केला की आपण ऑनलाईन पद्धतीने आता विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. 15 एप्रिलला ह्या सगळ्या संकटाचा आपल्याला आवाका आला होता आणि म्हणून आम्ही ती तयारी केली. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी जेव्हा आपण पालकांना आवाहन केलं त्या आव्हानाला फक्त 35 ते 45% पालकांचा आपल्याला सहभाग मिळाला. सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही ऑनलाईन हे लक्षात आल्यावर आपण ऑफलाईन काही गोष्टी तयार करून, काही तासिका तयार करून विद्यार्थ्यांना पेन ड्राईव्हमध्ये किंवा टॅबमध्ये किंवा त्यांच्या संगणकावर आपल्याला देता येतील का असा विचार केला. पण तो सुद्धा अगदी 35-40% म्हणजे ऑनलाईन 35-40% आणि ऑफलाईन 35-40% अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो. 20%, 22% अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही आहेत. याचं कारण असं की आपल्या एकूणच समाजाची रचना, आर्थिक स्तर, ग्रामीण भागातला विद्यार्थी, पालकांच्या
एकाच कुटुंबात असलेला एकच स्मार्टफोन डिव्हाइस किंवा घरात संगणक प्रणाली नसणं, टॅब विकत घेण्याची ऐपत नसणं, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हे शिक्षण सर्वसमावेशक होऊ शकत नाही. आपल्याला 2-3 स्तरावरच या सगळ्या डिस्टन्सिंग पाळून शिक्षण देताना आपल्याला पद्धती विकसित कराव्या लागतील. ऑनलाईन शिक्षण थेट आपल्याला किमान विद्यालयीन आणि 11वी-12वीचं तरी शिक्षण आपल्याला थेट ऑनलाईन किंवा ऑफलाईन देता येणार नाही. राहिलेल्या 20-22% गटासाठी आपल्याला परत एकदा विचार करावा लागेल. त्याच्यामुळे हे सर्वसमावेशक आत्ता तरी ठरू शकणार नाही. जी उपलब्ध उपकरणं किंवा साधनं आत्ता आपल्यासमोर आहेत त्याच्या माध्यमातून. धन्यवाद सर. म्हणजे आजची ही ऑनलाईन शिक्षण पद्धती ही सर्वसमावेशक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. यानंतर विचारतो की सर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या ज्या काही शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, ते केव्हा चालू होतील असं आपल्याला वाटतं, व चालू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालक पुढाकार घेतील का? परवाच एका अशाच परिसंवादात मी म्हणालो की आता शाळेची घंटा वाजली आणि गर्दीनं सगळी मुलं घंटा वाजल्या वाजल्या शाळेत शिरतायत. शाळेची घंटा वाजली आणि सगळी मुलं लोंढ्याने शाळेच्या बाहेर पडतायत. असं चित्र आपल्याला या परिस्थितीमध्ये आणि निर्माण झालेल्या या सगळ्या कोविड-19च्या स्थितीमध्ये अशक्य आहे की आपण सगळ्यांना एकत्रित करणं हे आता शक्यच नाही. शाळा महाविद्यालय जशी कोविडची अनिश्चितता आहे त्याच पद्धतीनं शाळा महाविद्यालय सुरू होण्याचीही अनिश्चितता आहे. कुणी हे धाडस करणार नाही की शहरामध्ये 15, 20, 25, 100 करोनाचे रुग्ण आहेत, करोनाचा प्रसार चालू आहे, रोज 1-2 रुग्ण सापडत आहेत आणि माझा मुलगा एकटा घरातून रिक्षामध्ये किंवा स्कूल बसमध्ये बसून शाळेत चालला आहे. शाळेत तो कुणाच्या शेजारी बसतोय, कोणत्या दुकानात एखादी पेन किंवा पेन्सिल घ्यायला जातोय, शाळा सुटल्यावर तो कुणाशी संवादात संपर्कात येतोय. ह्या सगळ्या गोष्टींचं माझ्या अपरोक्ष काय होईल माझ्या मुलाचं, ह्या भीतीपोटी कोणताही पालक आत्ता ह्या मनस्थितीत नाही की शाळा सुरू व्हाव्यात. कोणत्याही परिस्थितीत आणि कशाही पद्धतीत तुम्ही शाळा सुरू करा आणि आम्ही मुलांना शाळेत पाठवतो. आम्ही जो पालकांशी संपर्क साधला आहे ह्या 15 दिवसात, त्यामध्ये 96% पालक असे आहेत की ज्यांची इच्छा आहे की जोपर्यंत करोनाचं पूर्ण समूळ उच्चाटन होत नाही, जोपर्यंत काही पर्याय ह्याच्यातून तयार होत नाहीत, लसीसारखा पर्याय असेल, उपचाराचे पर्याय असतील, आणि ह्याला जोपर्यंत थांबवत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत कसं पाठवायचं असा प्रश्न पालकांसमोर आहे. जी 4% पालक धाडसाने पाठवायला तयार आहेत त्या 4% पालकांच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हणजे तो विद्यार्थी त्यांना घरात बसू देत नाही म्हणून ह्याला शाळेत घेऊन जा, म्हणजे त्यांना नको असलेला तो विद्यार्थी तो शाळेच्या दावणीला आणून बांधणं, अशा मनस्थितीचाच पालक फक्त माझ्या विद्यार्थ्याला मी पाठवू का असं विचारतोय. असं आमचं एकूण जे सर्वेक्षण झाले त्याच्यातून मी सांगू शकतो. त्याच्यामुळे शाळा उघडण्याची घाई करावी असं मला वाटत नाही. फार मोठी ही ज्याला आपण रिस्क म्हणतो अशी ही आहे. त्याच्यामुळं शिक्षणासाठीच्या नवीन नवीन माध्यमांचा, नवीन नवीन सुविधांचा आपण विचार करावा. लवकरच एकत्र येण्याचा विचार आपण करू नये. आपण बातम्या पाहतो, रोजच्या जगाशी आपण संबंधित सगळे मंडळी आहेत. पालकांना माहिती आहे की अनेक देशांमध्ये शाळा सुरू केल्या गेल्या की आता करोनाचं संकट संपलं असं समजून, आणि परत त्यांना शाळा बंद कराव्या लागल्या. कारण की हा प्रादुर्भाव कोणत्या पद्धतीने प्रसार होतो ह्याचं कोणतंही विज्ञान कोणत्याही शास्त्रज्ञांना किंवा तज्ज्ञांना अजून अवगत झालेलं नाही आहे. आपण सगळ्या गोष्टी ह्या तर्कावर आत्ता आधारित आहेत. त्यामुळं आपण कोणतंही धाडस किंवा धाडसी विधान शिक्षण संस्था चालक म्हणून, पालक म्हणून, मी भारताचा नागरिक म्हणून कधीही करणार नाही की शाळा लवकर सुरू व्हाव्यात. शाळा सुरू योग्य वेळी व्हाव्यात, ज्याच्यातून आपल्याला विद्यार्थ्यांची सुरक्षा, विद्यार्थ्यांचं आरोग्य ह्याच्याबरोबर शिक्षण असं आपल्याला देता यावं. त्यामुळे शाळा सुरू करण्याची घाई असा विषय आमच्यासमोर तरी सध्या नाही आहे. शासन ह्यासाठी अनेक प्रयत्न करतं आहे. त्या शासनाच्या प्रयत्नांना मात्र आम्ही अगदी सकारात्मक प्रतिसाद देतो आहेत. वेगवेगळे त्यांनी सुचवलेले प्रयोग करतो आहेत. तशा रचना संरचना आम्ही शाळांमध्ये करून घेतो आहे. अगदी प्रत्येक विद्यार्थी हा योग्य पद्धतीनं तपासणी करूनच शाळेत येईल अशाही रचना आपल्याला लावण्याचा प्रयत्न आहे. एखादाच वर्ग आपल्याला चालू करता येईल का
एका वर्गात 20च विद्यार्थी बसवून आपल्याला वेळा वाढवून 3 शिफ्टमध्ये शाळा चालवता येईल का? आठवड्यातून 2च वेळा किंवा 3च वेळा शाळा घेऊन प्रत्येक वर्गाला आठवड्यातून 2-3 दिवस आपल्याला शाळेत बोलवता येईल का? अशा वेगवेगळ्या पद्धतींचा आपण अवलंब करून शाळा सुरू करू शकतो. पण ते फार जिकरीचं काम आहे. मोठ्या मोठ्या शहरात 5-5 हजार 6-6 हजार विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत. आता आमची शाळा जवळपास 5,600 विद्यार्थ्यांची आहे आणि एकाच वेळेस 5,600 विद्यार्थी आत घ्यायचे आणि सोडायचे, हे काम खूप मोठं जिकरीचं आहे. त्याच्यामुळं जे फिजिकल डिस्टन्सिंग हा जो मोठा विषय ह्याच्यातला आहे त्याचं पालन करण्यासाठी आपल्याला शाळा कशा घ्याव्यात ह्याच्यावर खूप मोठं मंथन अपेक्षित आहे. तसे प्रयोग छोटे छोटे आपण करू शकतो, पण ते प्रयोग यशस्वी झाले. ते प्रयोग चालू असतानाच एखाद्या विद्यार्थ्याला लागण झाली तर त्या सगळ्या प्रयोगावर समाज आक्षेप घेऊ शकतो, आपल्या अंगावर ते बुमरँगसारखं उलटू शकतं. त्याच्यामुळं प्रयोगही खूप संयमानं आपल्याला करावं लागतील. उत्साह न दाखवता अतिशय चिंतनपूर्वक आणि संयमानं आपल्याला शाळा सुरू करण्यासाठीचा विचार करता येईल. नक्कीच सर, म्हणजे या कोरोना महामारीच्या संकटामध्ये शाळा चालू करण्याची घाई म्हणजे करणं योग्य नाही. आणखीन एक प्रश्न या ठिकाणी मोहिते सर यांच्याकडून आलेला आहे. भरमसाठ वाढलेल्या शैक्षणिक फीस कोरोनानंतर नियंत्रणात येतील का? भरमसाठ वाढलेल्या फीसला जसं शिक्षण संस्थांवर आपण ठपका ठेवतो नेहमी, तसंच पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा हेही त्याच्यामागचं खूप मोठं कारण आहे. आम्ही शाळेमध्ये शिकत होतो, एका बाकड्यावर 6-6 विद्यार्थी आम्ही बसत होतो. पत्र्याच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. आमच्या पालकांनी कधीही ही हरकत घेतली नाही की माझ्या विद्यार्थ्याला तुम्ही शेवटच्या बाकावर बसवताय, खाली बसवताय का बेंचवर बसवताय. आजचा पालक शाळेत जेव्हा येतो त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्याला कोणतं शिक्षण मिळणार आहे ह्याच्यापेक्षाही माझा मुलगा ज्या वर्गात शिकणार आहे तिथले बेंच कसे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे का, वरती फॅन आहे का, बोर्ड ग्लासचा आहे का साधा आहे, पाण्याच्या पिण्याची व्यवस्था आरो सिस्टम आहे का, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी माझ्या विद्यार्थ्याला तुम्ही देत असाल तरच मी त्याला तुमच्या शाळेमध्ये शिक्षणाला पाठवतो. अशा भरमसाठ अपेक्षा घेऊन तो आमच्याकडे आलेला असतो. विद्यार्थी आम्हाला आमच्या शाळेत यावा ही आमची अपेक्षा असतेच. आणि मग अशा विद्यार्थ्यांना पालकांच्या अपेक्षाप्रमाणे सुविधा देतानाचं जे फीसचं स्ट्रक्चर आता तयार झालेलं आहे ते फीसचं स्ट्रक्चर काही पालकांना पेलतं, काही पालकांना पेलत नाही. त्याच्यामुळं जिथं तुम्हाला सुविधा पाहिजेत तिथं तुम्हाला त्याचा मोबदला द्यावा लागणार आहे. इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस देन यू मस्ट पे इट असं म्हणतात. त्या सुविधांचा मोबदला म्हणून शिक्षण संस्था चालक तुमच्या त्या भाबड्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, तुमच्या त्या आग्रहाला बळी पडून तुमच्याकडून पैसे, जसं तुमच्या भाषेमध्ये मी सांगू शकतो की ते तुमच्याकडून पैसे उकळतात 2-3 गोष्टी तुमच्यासमोर ठेवून. आपणही शिक्षण हे योग्य पद्धतीनं काटकसरीनं विद्यार्थ्यांना कमीत कमी असुविधा असू नये पण खूप सुविधा दिल्या आणि त्याला त्या सुविधाच्या माध्यमातून शिक्षण मिळेल अशा कल्पनेतून बाहेर आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षण हे थोड्याशा अडचणीतच मिळालं तरच त्या शिक्षणाची त्याला किंमत राहते. पालकांनी हे पाहिलं पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणारा अध्यापक वर्ग किती तज्ज्ञ आहे, त्या शाळेमध्ये कोणत्या पद्धतीनं संस्कार दिले जातात. ह्या शाळेमध्ये जर आपला विद्यार्थी शिकला, म्हणजे मी संस्थाचालक म्हणून मागच्या 10 वर्षापासून अनुभव घेतोय की अनेक पालक आमच्याकडे ह्यासाठी येतात की तुमच्या शाळेमध्ये जर विद्यार्थी आम्ही शिक्षणाला पाठवलं त्याला तर तो आईला आई आणि बाबाला बाबा म्हणतो, आईला आई आणि बापाला बाप म्हणतो. इतर शाळांमधून त्याला संस्कार मिळत नाहीत आणि त्याला 2-4 गुण कमी पडले तरी चालेल पण त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत म्हणून आम्ही तुमच्याकडे आणून सोडतो. आमच्या शाळेतला विद्यार्थी हा कोणत्याही सुविधांना अधीन नाही आहे. अनेक गोष्टी आम्ही त्याला फक्त आवश्यक तेवढ्याच पुरवतो. त्यामुळं आम्ही शुल्काचं सुद्धा योजन हे पालकांना परवडेल अशा पद्धतीनेच आम्ही घेतो. त्यामुळं ज्या शिक्षण संस्था चालकांकडून तुम्हाला अपेक्षा जास्त असतील त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. एखाद्या छोट्या शाळेत जिथं शिक्षण चांगलं आहे पण सुविधा कमी आहेत अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना घातलं तर तिथं फीसचं स्ट्रक्चर कमीच असतं. त्यामुळं तर हे सगळे स्तर तयार झालेत. आणि म्हणून केवळ शिक्षणाचे शुल्क ह्यामुळं कमी होईल
असं आपल्याला म्हणता येणार नाही. कोविडच्या संकटातून शुल्कावर काही परिणाम होईल असं म्हणता येत नाही. मोठ्या मोठ्या इमारती, मोठ्या मोठ्या मूलभूत सुविधा ह्या शिक्षण संस्था चालकांनी तयार करून ठेवलेल्या आहेत. त्यांनाही त्याचा मेंटेनन्स करावा लागतो. अगदी पाण्यापासून ते विजेपर्यंत आणि वर्गातल्या वेगवेगळ्या सुविधांपासून प्रयोगशाळेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा खर्च हा संस्था चालकांना करायचा असतो. ते स्वतःच्या खिशातून काही खर्च करणारच नाहीत, कारण की तेही सामाजिक सेवेतच आहेत. पालकांनी दिलेल्या शुल्कातून आणि पालकांनी दिलेल्या देणग्यांमधूनच हे सगळं होत असतं. त्याच्यामुळं पालकांनी हा भ्रम मनातून काढून टाकावा की शिक्षण संस्था चालक भरमसाठ फीस आपल्याकडून घेतात. धन्यवाद सर. या पुढचा प्रश्न आहे यानंतर मी नितीन शेटे सरांना विनंती करतो की सर आपण समारोप करावा. आजच्या या परिसंवादात आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं आणि पालकांना या कोविड संकटात जो संभ्रम आहे, जी अनिश्चितता जाणवते, शिक्षण कसं असेल हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर मागच्या 2 महिन्यापासून उभा आहे. जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतात आणि त्यांचा हा प्रश्न अधिक तीव्रतेने त्यांच्यासमोर आला. आपला प्रयत्न होता की ह्या सगळ्या माध्यमातून आपण पालकांपर्यंत पोहोचावं, पालकांनी काही प्रश्न विचारावेत आणि त्या मंथनातून आपल्याला काही शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिक सुधारणा आणि शिक्षण व्यवस्था या संकटातून संधीकडे नेता येईल का, आपण सगळ्या दृष्टीने विचार केला. पण शासनाचा जो महत्त्वाचा याच्यामध्ये सहभाग अपेक्षित आहे त्याच्यावर थोडीशी चर्चा झाली. पूर्ण चर्चा आपण त्याच्यावर करू शकलो नाही. विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था चालक आणि शासन, या शासनाचाही खूप मोठा या व्यवस्थांमध्ये सहभाग घेतल्याशिवाय, त्यांचं पाठबळ मिळाल्याशिवाय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. खाजगी संस्था चालक, अगदी वेगवेगळ्या स्तरावरचा आणि वेगवेगळ्या गटातला पालक, वेगवेगळ्या भागातला विद्यार्थी, ग्रामीण असेल, शहरी असेल, झोपडपट्टी किंवा सेवावस्तीतला असेल, भटका विमुक्त विद्यार्थी आहे, अपंग विद्यार्थी आहे, वेगवेगळ्या स्तरातल्या विद्यार्थ्यांचाही शिक्षणाच्या दृष्टीनं आपण विचार करणं अपेक्षित होतं. अशा सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या समोर खूप मोठ्या समस्या ह्या बदललेल्या परिस्थितीत आहेत आणि शासनाचा ह्याच्यामधली नेमकी काय भूमिका आहे हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नांची उकल होणार नाही. शासन अजूनही या सगळ्या समस्येपासून खूप दूर आहे. शाळा सुरू करायची का नाही, परीक्षा कधी घ्यायच्या, अशा क्षुल्लक प्रश्नावरूनही शासन अजूनही त्या प्रश्नांमधून बाहेर आलेलं नाही आहे. पालकाला आपल्या विद्यार्थ्याचं वर्षभराचं नुकसान होईल का असं वाटतंय आणि हे वर्षभराचं नुकसान काही सोपं नसतं. 1-1 लाख, 1.5 लाख रुपये वर्षभराच्या शिक्षणासाठी पालक आपल्या विद्यार्थ्यावर खर्च करत असतो आणि जर नैराश्याचं वातावरण तयार झालं, विद्यार्थ्याला योग्य वेळी ह्या सगळ्या वातावरणाची योग्य जाणीव झाली नाही, पालकांना ह्याच्यातून पर्याय जर मिळाले नाहीत तर खूप मोठा शैक्षणिक असमर्थता शासनाची पुढे येईल. शासनाने वेळीच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शिक्षण संस्थांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना, शिक्षण संस्थांना विश्वासात घेऊन काही योजना आखण्याची गरज आहे आणि हे जर झालं नाही तर शिक्षणाकडे हे केलेलं दुर्लक्ष शासनाला आणि आपल्या सगळ्यांना खूप मोठी किंमत आपल्याला त्या मोबदल्यात मोजावी लागणार आहे. माझी शासनाला विनंती राहील की 15 जूनला शाळा कोणत्या पद्धतीने सुरू करायची या विषयावर आवश्यक मंथन व्हावं. शिक्षण संस्था चालक, पालक, विद्यार्थी यांचे प्रतिनिधी शासनाने विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचा एक मार्ग काढावा आणि हे शिक्षण दुरस्थ असलं तरी अविरत चाललं पाहिजे. शाळा सुरू झाली नाही तरी चालेल, पण शिक्षण सुरू झालं पाहिजे अशी अपेक्षा शासन आमच्याकडून व्यक्त करतंय. पण हे शिक्षण सुरू करण्यासाठी ज्या नव्या मूलभूत सुविधांची गरज लागणार आहे त्या सुविधांवर शासनाने मदतीचा हात दिल्याशिवाय, पाठबळ दिल्याशिवाय आपल्याला त्या अंगीकारता येणार नाहीत, स्वीकारता येणार नाहीत. आणि म्हणून शासनाकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करावा. विद्यार्थी पालकांचं एक शिष्टमंडळ शासनाकडं त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून केवळ शिक्षण संस्था चालकांच्या अंगावर हे सगळं सोपवून आपल्याला यात पुढं जाता येणार नाही आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून शासनालाही थोडीशी विनंती करणं आवश्यक आहे. आणि हाच आजच्या या परिसंवादातला मला वाटतं आपण संदेश सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांना देऊ. आम्ही तर विद्यार्थ्यांवर प्रेम करणारी
पालकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटणारी मंडळी आहेत. आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करूच, पण शासनाने ह्याच्यामध्ये दखल देणं, शासनाने ह्याच्यात आपल्याला मदत करणं हे अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी आमच्या या सगळ्या परिसंवादात सहभाग नोंदवला, आम्हाला ऐकून घेतलं, काही प्रश्नही तुम्ही आम्हाला विचारले. आम्ही आमच्या क्षमतेनं ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर दीपक सरांनीही खूप चांगल्या पद्धतीनं नव्या सगळ्या संधींना अगदी सकारात्मक दृष्टीनं आपल्याला पाहावं असं सुचवलं. तीच दृष्टी आपल्याला मोठं बळ देणार आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षणापासून अधिक काळ दूर ठेवणार नाहीत अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या रचना स्वीकारू. बाप्पा गणेश मंडळाचं परत एकदा मी अगदी धन्यवाद देतो आणि आम्हाला पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे अगदी कृतज्ञता मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बाप्पा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित संवादातून समृद्धीकडे या विशेष फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये आज दोन थोर शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर दीपक वक्रानी सर व नितीन शेटे सर यांनी वेळेतला वेळ काढून आपल्या या लातूरकरांना त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचं दोघांचंही आभार व्यक्त करतो व तसेच तमाम लातूरकरांनीही आमच्या या कार्यक्रमाला भरघोस असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल तमाम लातूरकरांचं, पालकांचं, विद्यार्थ्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व मी इथे या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.